हाय व्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तंदुरी चिकन। तर इथे मी एक कोंबडी घेतलेली आहे, त्याचे असे तंदुरी पीसेस करून घेतलेले आणि असं कट लावून घेतलेले आहेत। तर तंदुरी पीसेस जे असतात ना ते मोठे मोठे असतात आणि असे कट लावून मिळतात तुम्हाला कट करून। तर इथे मी एक कोंबडी घेतली आहे, तर हे टोटल 7 पीस आहेत कट केलेले। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट करणार आहे चिकन आणि हे मॅरिनेट करून कमीत कमी आपल्याला 1 तासभर ठेवायचं आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही जितकं तिखट खाता तेवढं मिरची पावडर घ्यायची। इथे मी 2 चमचे मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। आता आपण हे सगळं ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। एका लिंबाचा रस, एका लिंबाचा रस टाकलेला आहे आपण। तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ही आलं लसूण पेस्ट आहे, 2.5 चमचे मी टाकलेली आहे। एक चमचा कस्तुरी मेथी, आता आपण ह्याच्यात टाकायचं आहे दही। हे 200 ग्राम दही आहे। आता आपण हे जे आहे ना पूर्ण मसाले वगैरे आपण हे पूर्ण छान असं चिकनला हाताने चोळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात पहिले आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता आपण ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे। तर आता आपण हे सगळं मॅरिनेट व्यवस्थित असं चिकनला चोळून घ्यायचं आहे। हे जे खाचे आहेत ना ह्याच्यामध्ये असं तुम्हाला हाताने हे मॅरिनेट लावायचं आहे, ज्याच्यामुळे छान मुरेल। हे पहा, आता आपलं चिकन मॅरिनेट झालं। आपण 1 तास हे मॅरिनेट करून असंच ठेवायचं आहे। मग मी तुम्हाला सांगणार आहे की मग कशा प्रकारे तंदुरी बनवणार आहे। ह्या मॅरिनेट मध्ये मी थोडासा फूड कलर पण टाकते। जर तुम्हाला फूड कलर नसेल टाकायचा तर तुम्ही त्याच्याऐवजी काश्मीरी लाल मिरची पावडरही वापरू शकता, पण शक्यतो बाहेरचे जे तंदुरी असते ना त्याच्यामध्ये कलर टाकतात, त्यामुळे ह्याला खूप छान असा लाल रंग येतो। आता मी ह्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिर्च पण ॲड करणार आहे, जे आपण तंदुरीमध्ये ना जेव्हा लावू ना ही तंदुरीला तेव्हा त्याच्यामध्ये आपण शिमला मिर्च सुद्धा ॲड करू शकतो, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। हे पहा व्ह्यूअर्स, मी ह्याच्यामध्ये कसे शिमला मिर्च आणि कांदे असे मोठे मोठे कट करून टाकलेले आहे। ह्याचे तुम्ही आणखीन छोटे तुकडे करू शकता। हे पहा, अशा प्रकारे मी पाकळ्या केलेल्या आहेत कांद्याच्या जाडसर अशा, म्हणजे जेव्हा आपण सळईमध्ये हे लावू ना तर व्यवस्थित आपल्याला हे लावता येईल। तर हे पहा, अशा प्रकारे शिमला मिर्च आणि कांदे आता आपण हे मॅरिनेटमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे ह्यालाही छान मसाला लागला जाईल। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून 1 तास मुरत ठेवणार आहोत। तंदुरी चिकन बरोबर खाण्यासाठी चटणी करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलं 1 मूठ पुदिना, 1 मुठ्ठी भरून कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 6 ते 7 मिरच्या, थोडंसं दही,
अर्धी वाटी आणि थोडंसं लिंबू. आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहे. पुदिना आणि कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे. ही चटणीमध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आपल्याला. आणि ह्या चटणीमध्ये ना आपण थंड पाणी घालूनच वाटायचं आहे, नाही तर हिचा रंग काळपट पडतो. त्यामुळे बर्फ किंवा थंड पाणी वापरा वाटण्यासाठी. हे पहा, आता मी चटणीमध्ये दही ॲड केलेला आहे. आता आपण थोडासा चाट मसाला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नमक तुम्ही टेस्ट करू शकता या स्टेजला. हे पहा, आता आपली ही चटणी तयार आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर या चटणीला घट्टपणाचा आणायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक शेव वाटून टाकू शकता किंवा फुटाण्याची डाळ. पण ही आपण तंदुरी चिकन ह्याच्यामध्ये बुडवून खाणार आहे, त्याची कन्सिस्टन्सी ठीक आहे. आता आपली चटणी तयार आहे. आता आपण तंदुरी बनवायला घेऊया. व्ह्यूअर्स, आता आपण जे मॅरिनेट झालेलं आहे पहा, मी चिकन आणि हे ठेवलं होतं भाज्या मॅरिनेट करून. 1-1.5 तास झालेला आहे. ह्याला जर तुम्ही रात्रभर जर फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलं ना तंदुरीसाठीचं चिकन, तर खूप छान चव येते. आता मी इथं लोखंडी कढई घेतलेली आहे, तर मी तुम्हाला कढईत करून दाखवणार आहे. तर आपण सगळ्यात आधी तेल टाकायचं आहे कढईमध्ये. सगळीकडे कढईला तेल टाकून घ्या. पूर्ण कढईला हे तेल असं लावून घ्यायचं. ही लोखंडी कढई आहे. तुमच्याकडे ॲल्युमिनियमची असेल तर त्याच्यातही बनवू शकता तुम्ही, किंवा नॉनस्टिक भांडं असेल तुमच्याकडे त्याच्यातही करू शकता. आता आपण हे थोडंसं तेल गरम झालं की हे पहा, आता आपल्या कढईमध्ये ना तेल छानपैकी तापलेलं आहे. तर आपण हे असे मोठे मोठे पीसेस जे आहेत ते ठेवायचे आहेत. कांदा पण आहे कढईमध्ये. तुम्हाला हे बनवता येणार आहे तंदुरी. आणि हा आहे लेग पीस. हा पण आपण टाकूया. आपण थोडेच पीस टाकून बनवणार आहे. पहिले 3 पीस आणि मग एकदम जास्तीचे पीस टाकू नका कढईभर. आता आपण हे लो फ्लेमवरती, मीडियम टू लो फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून देणार आहे. कमीत कमी 5 मिनिटं एक साईडला. हा, इथे आपण झाकण ठेवूया. हे पहा, आता 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण ह्याचं झाकण काढूया आणि चेक करायचं आहे आपण एका साईडने हे भाजले की नाही ते. हे पहा, किती छान कलर आलेला आहे तंदुरीला. असंच आपण गोल्डन ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे. हे पहा, हे तुम्ही बघू शकता. तर असं नाही आहे की कढईमध्ये तंदुरी बनत नाही, बनते. कढई तुमच्याकडे जर ही लोखंडी नसेल, ॲल्युमिनियमची घ्या, नसेल तर तवा घेतला तरीही चालेल. फक्त आहे तुम्हाला झाकण ठेवून शिजवायचे. आता आपण 5 मिनिटं परत हे लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे. जर तुम्हाला असं वाटलं की हे करपतंय तर तुम्ही ह्याची फ्लेम लो करायची आहे. आपण हे दह्यात मॅरिनेट केल्यामुळे हे आरामशीर शिजतं, म्हणजे जास्त काळजी करायची गरज नाही. आपण अजून हे 5 मिनिटं शिजू देणार आहे. आणि मग बघ, हे पहा 5 मिनिटं झालेली आहे. आता दुसऱ्या हे पहा, आपण बघूया. हे पहा, छान असं चिकन झालेलं आहे. हे पहा, तुम्हाला जसं कलर हवा आहे तसं तुम्ही हे ब्राऊन करू शकता. हे पहा, किती छान कलर आलेला आहे. आता आपण हे लेग पीस थोडंसं मध्ये ठेवूया, म्हणजे ह्याला छान असा कलर येईल ब्राऊन. दुसऱ्या बाजूलाही हे पहा, आपण हे अजून 5 मिनिटं. हे पहा, आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता हे चिकन आपलं छानपैकी शिजलेलं आहे.
तर हे चेक करायची पद्धत म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये सुरीने असं हे करून बघू शकता चिकन शिजलंय का नाही. हे पहा शिजलेलं आहे चिकन छानपैकी. हे पहा बघू शकता सॉफ्ट शिजलेलं आहे. आता आपण ह्याला आहे ना कोळशाचा धूर द्यायचा आहे, त्यामुळे म्हणजे ह्याला स्मोकी फ्लेवर येईल. तुमच्याकडे जर नसेल कोळसा तर तुम्ही हे डायरेक्ट गॅसवरती पण भाजू शकता, पण जर असेल तर ते कोळसा तुम्ही ह्याच्यावर नक्की टाका. आता मी हे गॅसचं फ्लेम स्विच ऑफ करते. हे पहा आता मी ना एक कोळसा पेटवून घेतलेला आहे आणि अशी ह्याच कढईमध्ये तुम्हाला अशी थोडीशी जागा करायची आहे. आणि हे पहा अशा प्रकारे वाटीमध्ये कोळसा ठेवायचा आहे पेटलेला आणि ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि लगेचच ह्याच्यावरती झाकण द्यायचं आहे तुम्हाला. असं केल्यामुळे काय होईल ना, एक जो स्मोकी फ्लेवर असतो ना तो खूप छान येईल तुमच्या तंदुरीला. हे पहा 5 मिनिटं झालेलं आहे. आता आपण ह्याला छान असं स्मोकी फ्लेवर दिलेला आहे. तर आता आपण ही वाटी जी आहे ही काढून ठेवायची आहे. आणि मी तुम्हाला आता हे चिकन आणि जे पण चटणी, हे पहा व्ह्यूअर्स, आपण कढईमध्ये बनवलेली ही छान अशी तंदुरी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. अगदी 20 मिनिटात तयार झालेली आहे. ही 20 मिनिटं लागले ह्याला शिजायला लो टू मीडियम फ्लेमवर. मी ह्याला कांदा, लिंबू आणि ही जी हिरवी चटणी आपण केली होती ती सोबत ठेवलेली आहे. कसं दिसते चिकन? दिसते ना टेस्टी टेस्टी, यमी यमी. जर तुम्हाला माझी ही चिकनची रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला ही तोडून दाखवते की किती सॉफ्ट शिजली आहे. पहा आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, हे पहा किती छान सॉफ्ट शिजलेलं आहे आपलं चिकन.